हॅलो, नमस्कार. आजची गोष्ट जरा इंटरेस्टिंग आहे. 24 डिसेंबर 1999 शुक्रवार संध्याकाळी काठमांडूहून इंडियन एअरलाइन्सचे IC-814 हे विमान दिल्लीसाठी रवाना होते. 178 पॅसेंजर्स आणि 15 क्रू मेंबर्सला घेऊन विमान उडते. विमानामध्ये इंडियन पॅसेंजर्ससोबत जर्मन, फ्रान्स, UAE याही देशाचे पॅसेंजर प्रवास करत होते. संध्याकाळी 5 वाजता विमान काठमांडूहून निघते आणि आता विमान दिल्लीला लँड होणार तेवढ्यात एक तोंड झाकलेला माणूस विमानात उभा राहून सांगतो, विमान हायजॅक झाले आहे. त्याच्या पाठोपाठ 4 जण वेगवेगळ्या ठिकाणाहून उभे राहतात आणि त्या चौघांचेही चेहरे झाकलेले होते. त्यांच्याकडे हत्यारे होती, ती त्यांनी दाखवून सगळ्यांना धमकवायला सुरुवात केली. जो कोणी आमचे ऐकणार नाही त्यांना आम्ही उडवणार, अशी धमकी त्यांनी दिली. सर्वात आधी उठलेल्या हायजॅकर्सने पायलटच्या कॉकपिटमध्ये एंट्री केली आणि विमान लाहोरकडे वळवायला सांगितले. पायलट देवी शरण नाईलाजाने दिल्लीकडे रवाना झालेले विमान लाहोरकडे वळवतो. पायलट देवी शरणने लाहोर ATCकडे विमान लँड करायची परमिशन मागितली, पण लाहोर ATC परमिशन देत नाही, कारण त्यांना कळून चुकले होते की विमान हायजॅक झाले आहे. पाकिस्तानने विचार केला की आम्ही जर विमान लँडिंगला परमिशन दिली तर पूर्ण जगाला पुन्हा वाटेल की पाकिस्तान हायजॅकर्सला मदत करतो आहे आणि हे हायजॅकिंग पण पाकिस्ताननेच घडवून आणले आहे. कॅप्टनच्या लक्षात येते विमानामध्ये फ्युएल संपत आले होते, कारण ते फक्त काठमांडू ते दिल्लीपर्यंत जाण्यापुरते भरलेले होते. हा नियमच आहे. म्हणून लाहोरपासून जवळ असलेल्या अमृतसर विमानतळाला कॉन्टॅक्ट केले जाते. अमृतसर ATCकडून विमानाला लँडिंगची परमिशन मिळते. भारतीय अधिकारी विचार करतात की विमानापुढे 2-3 टँकर उभे करून जेणेकरून विमान उडू शकणार नाही. विमानातून हायजॅकर्स रनवेवर लक्ष ठेवून असतात. त्यांना असे दिसते की एक टँकर आला आणि रनवेच्या बाजूला उभा राहिले. हायजॅकर्सला डाऊट येतो की यांचा विमान थांबवण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे त्यांनी विमान लगेच उडवायला सांगितले, कारण त्यांना लक्षात आले की विमान थांबले म्हणजे भारतीय कमांडो आपल्याला सोडणार नाही. यानंतर पायलट त्यांना पुन्हा सांगतो की विमान मधले फ्युएल जवळजवळ संपत आले आहे, त्यामुळे आपल्याला फ्युएल भरणे गरजेचे आहे. हायजॅकर्स पुन्हा विमान लाहोरकडे वळवायला सांगतात. ATC पाकिस्तानला विमान त्यांच्या रडारवर दिसते. त्यांनी लगेच लाहोर एअरपोर्टला रनवेचे लाईट बंद करण्याची सूचना दिली, जेणेकरून विमान लँड करू शकणार नाही. इथे फॉरेन मिनिस्टर जसवंत सिंग, डेप्युटी प्राईम मिनिस्टर लालकृष्ण अडवाणी पाकिस्तानबरोबर बोलणी सुरू करतात. पाकिस्तानला विमान क्रॅश होण्याची कल्पना ते देतात. त्यामुळे पाकिस्तान सरकार विचार करून रिफ्युलिंगची परमिशन देते. आता विमान लाहोरकडे लँड होते. रनवेचे लाईट चालू होतात आणि रिफ्युलिंग होते. यात पाकिस्तान एक अट ठेवते की रिफ्युलिंग पूर्ण होताच विमानाने टेक ऑफ केले पाहिजे. यामुळे रात्री 10:32 पायलट देवी शरण विमान आकाशात उडवतो. आता हायजॅकर्सचा पुढचा आदेश येतो, विमान दुबईकडे वळवा. विमान आता दुबईकडे रवाना होते. विमानामध्ये सर्व पॅसेंजर्स घाबरलेले असतात. त्यातील एक तरुण पॅसेंजर रुपन कातियारला असे वाटते की काहीतरी करून आपण विमानातल्या लोकांचे प्राण वाचवले पाहिजे. म्हणून तो हायजॅकर्सशी 2 ते 3 वेळा हुज्जत घालतो. यात एका हायजॅकर्सला त्याचा राग येतो आणि तो त्याला चाकू भुसकतो. यामध्ये त्या तरुणाचे खूप रक्त जाते. इकडे दुबईला विमान 3 तासांनी पोहोचते. तोवर त्या मुलाचा मृत्यू होतो. विमान दुबईत पोहोचल्यावर दुबई सरकार त्यांना फ्युएल द्यायचा नकार देतो. एकीकडे जसवंत सिंग दुबई सरकारकडे फ्युएल देण्याची विनंती करतात, पण काहीही करून विमानाला उडू देऊ नका हेही ते सांगतात. दुबई मिनिस्टर
दुबईच्या सेफ्टीसाठी भारताला नाही म्हणते. एका बाजूने हायजॅकर्स दुबई ऑथॉरिटीला विनंती करतात की तुम्ही आम्हाला फ्युएल दिले तर आम्ही काही पॅसेंजर्सला सोडून देऊ. फ्युएल भरल्यानंतर हायजॅकर 27 पॅसेंजरला सोडतात. त्यात वृद्ध महिला, छोटी मुले आणि तो एक मृत पॅसेंजर रूपन कातियार असतो. आता विमान उड्डाण करते. हायजॅकर्स पायलट देवी शरणला विमान कंदहारला वळवायला सांगतात. कंदहार दक्षिण अफगाणिस्तानमध्ये येते. 1999 मध्ये कंदहार पूर्ण तालिबानच्या ताब्यात होता. 25 डिसेंबरला सकाळी विमान कंदहारला लँड होते आणि विमान लँड होताच विमानाला चारीही बाजूनी तालिबानच्या माणसांकडून विळखा घातला जातो. रनवेवर टँकर उभे केले जातात. 25 डिसेंबर पासून विमान कंदहारमध्ये उभे होते. इकडे भारतात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हायजॅकिंगच्या दिवशी साऊथ इंडियाच्या दौऱ्यासाठी आले होते. वाजपेयी इंडियन एअरफोर्सने प्रवास करायचे, पण तेव्हा सॅटेलाइट फोनची सुविधा नसल्याने ही बातमी वाजपेयींपर्यंत त्या दिवशी पोहोचली नाही. जेव्हा विमान पहिल्यांदा लाहोरहून निघाले तोपर्यंत वाजपेयीपर्यंत ही बातमी गेली नव्हती. लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंग यांची पाकिस्तान बरोबर बोलणी सुरू होती. इकडे पंजाबमध्ये इंडियन एजन्सीचे अधिकारी आणि पंजाब पोलीस एकमेकांवर ढकलाढकलीचे राजकारण करत होते. वाजपेयी 25 डिसेंबर संध्याकाळी 7 वाजता दिल्ली एअरपोर्टला उतरतात. तेव्हा NSA ॲडवायझर ब्रिजेश मीडन त्यांना हायजॅकची बातमी देतात. लगेच मीटिंग सुरू होतात. वाजपेयी अधिकाऱ्यांना विमान अमृतसरला का अडवले नाही याचा जाब विचारतात. यावर पंजाब पोलीसकडून एक्सप्लेनेशन येते. आम्हाला दिल्ली गव्हर्नमेंटकडून आदेश आला नाही, नाहीतर NSG कमांडोने विमानाला अमृतसरमध्ये कसेही अडवले असते. वाजपेयींच्या आदेशाने या घटनेत आता वेगाने हालचाली सुरू होतात. विमान कंदहारमध्ये पोहोचते. विमानात एकूण 5 आतंकवादी असतात, जे मूळचे कराचीचे होते. आतंकवाद्यांनी 2 मागण्या भारत सरकारपुढे ठेवल्या. मागणी नंबर 1 $200 मिलियन आणि मागणी नंबर 2 भारतात जेलमध्ये असलेल्या 103 आतंकवाद्यांची सुटका. NSAचे ॲडवायझर अजित डोभाल आणि रॉचे 2 अधिकारी यांनी आतंकवाद्यांशी बोलणी सुरू केली. भारताची बाजू असले की पैसे तर आम्ही तुम्हाला देऊ, पण 103 आतंकवाद्यांना भारत सोडणार नाही. हो नाही करत तिकडून 36 आतंकवाद्यांना सोडा अशी मागणी होते. भारत सरकार आतंकवाद्यांना सोडायला तयार नसते. 4 दिवस उलटून जातात. 28 तारीख येते तरी नेगोसिएशन सुरूच असतात. दिवस जात होते. लोक विमानामध्ये बसलेले होते. दुबईहून रूपन कातियारची बॉडी भारतात येते. त्यांचे नातेवाईक आणि विमानात अडकलेल्यांचे नातेवाईकांनी सरकारविरुद्ध धरणे आंदोलन करायला सुरुवात केली. नातेवाईकांचे म्हणणे होते की आतंकवाद्यांची जी काही मागणी असेल ती पूर्ण करा आणि आमच्या लोकांना भारतात परत घेऊन या. 30 डिसेंबरला शेवटचे नेगोसिएशन झाले. 3 आतंकवाद्यांना सोडण्याबाबत इंडियन गव्हर्नमेंट तयार होते. तालिबानने पण हायजॅकर्सला सांगितले की जे काय करायचे ते लवकरात लवकर करा, नाहीतर आम्ही अटॅक करू. 31 डिसेंबर 1999ला 3 खतरनाक आतंकवाद्यांना घेऊन अजित डोभाल, जसवंत सिंग विमानाने कंदहारला पोहोचतात. भारताने हायजॅकर्सला किती पैसे दिले याची माहिती अजूनही नाही. कंदहारला पोहोचताच तालिबानच्या ताब्यात हे 3 आतंकवादी दिले जातात, कारण तालिबान या सगळ्यात मध्यस्थीच्या भूमिकेत होता. तालिबान हायजॅकर्सला हे 3 आतंकवादी दाखवतात. हायजॅकर्स थोडा वेळ तालिबानकडे मागतात. काही तासांनी 5 हायजॅकर्स आणि भारतातून आणलेले 3 आतंकवादी एका जीपमधून निघून जातात. हायजॅकर्स विमान तालिबानच्या ताब्यात देतात. इकडे तालिबान हायजॅकर्सला कंदहार 10 तासात सोडण्याची वॉर्निंग देतो. हे 8 आतंकवादी बाय रोड अफगाणिस्तानहून पाकिस्तानला पोहोचतात.
आतंकवादी बरोबर झालेली डील इथे संपते. इथे कंदाहारमध्ये रनवे मोकळा केला जातो. अजित डोभाल, जसवंत सिंग एका स्पेशल विमानाने 150 पॅसेंजर्स सोबत भारतात येतात. 31 डिसेंबर 1999 ला विमान संध्याकाळी इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड होते. पॅसेंजर्सचे नातेवाईक त्यांची आस लावून असतात. न्यूज, मीडिया रिपोर्टर्स यांची लाईव्ह कव्हरेज चालू असते. प्रत्येक पॅसेंजरचे इंडियन गव्हर्नमेंटकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते.